मित्रांनो नमस्कार. टेंडर गुरु या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था यांना आपण मार्गदर्शन करतो आणि आपल्या मार्गदर्शनामुळे टेंडरिंगमध्ये भविष्यात कुठल्याही ठेकेदाराला अडचणी आली नाही पाहिजे यासाठी आपलं चॅनल पूर्णपणे काम करतंय. त्यामुळं आपल्या संपर्कात कोणी बेरोजगार असतील तर त्यांना आपल्या चॅनलची माहिती द्या आणि जास्तीत जास्त बेरोजगार लोकांपर्यंत सहकाऱ्यांपर्यंत आपलं चॅनल पोहोचवा. आज आपण शिकतो ऍप्लिकेशन फॉर्म फॉर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड. आपण बघितलं असेल कुठल्याही संस्थेला किंवा आपल्याला कुठेही एखादं शासनाचं काम घ्यायचं असेल तर आपल्याला कुठेतरी आपली नोंदणीकृत करणं गरजेचं असतं. नोंदणीकृत करताना बऱ्याच वेळेस आपण एखाद्या कंपनीमध्ये जातो, कंपनीमध्ये आपल्याला एखादं जर काम घ्यायचं असेल तर आपल्याला विशिष्ट डॉक्युमेंट वगैरे मागवले जातात, मागितले जातात. ते जर डॉक्युमेंट प्रॉपर नसतील तर आपण काम घेऊ शकत नाही. मग असे कुठले डॉक्युमेंट्स आहे की ते डॉक्युमेंट्स आपल्याजवळ जर प्रॉपर असतील तर आपण एखाद्या मोठ्या कंपनीचं सुद्धा काम घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला कशा डॉक्युमेंटची पूर्तता करायला पाहिजे त्यापैकीच हा आजचा विषय आहे. त्यामध्ये मी तुम्हाला पूर्णपणे डॉक्युमेंट शिकवणार आहे. तर आजचा विषय तुम्हाला ऑलरेडी स्क्रीनवर दिसत असेल. ज्यांना सिव्हिलमध्ये रजिस्ट्रेशन करायचं त्यांनी कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं आहे. सर्वप्रथम इथं बघा, एव्हरी ॲप्लिकंट शुड सबमिट ॲप्लिकेशन विथ अटेस्टेड कॉपी. तर सर्वांना सर्व जे काही तुमचे डॉक्युमेंट्स असतील त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे ते अटेस्टेड करावे लागतील. तर अटेस्टेड केल्याची तुम्हाला अगोदर खात्री करायची आहे, त्यानंतरच पूर्णपणे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे. त्यामध्ये पहिला आहे ॲप्लिकेशन फॉर्म. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला तिथे मिळेलच. त्यानंतर तुमची प्रोप्रायटरशिप असेल, पार्टनरशिप असेल, प्रायव्हेट लिमिटेड असेल किंवा एनी कुठली तुमची कंपनी असेल तर त्याची तुम्हाला अटेस्टेड कॉपी, ॲफिडेविट, जर पार्टनरशिप फर्म असेल तर पार्टनरशिप डीड आणि प्रायव्हेट लिमिटेड असेल तर तुमचं मेमोरंडम ऑफ असोसिएशन MOA या सर्व गोष्टी तिथे लागतील. त्यानंतर अटेस्टेड फोटोग्राफ्स, प्रोप्रायटर, पार्टनर, डायरेक्टर, चेअरमन तुमचे प्रोप्रायटरमध्ये असतील किंवा पार्टनरमध्ये असतील तर त्यांचे सर्व अटेस्टेड फोटोग्राफ लागतील. त्यानंतर लेटेस्ट बँक सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट विथ सील फ्रॉम नॅशनलाइज शेड्यूल बँक, याचा ऑलरेडी सॅम्पल पण मी तुम्हाला दाखवणार आहे. ज्यावेळेस आता सॉल्व्हन्सी किती तर तिथल्या डिपार्टमेंट्समध्ये त्यांची जी कॅपेबिलिटी असेल 10 लाख, 20 लाख, 25 लाख, 50 लाख त्यापर्यंत तुम्हाला ती आवश्यक पडते. त्यानंतर लेटेस्ट इन्कम टॅक्स क्लिअरन्स सर्टिफिकेट. तर इन्कम टॅक्स क्लिअरन्स सर्टिफिकेट तुम्हाला कोण देईल? जर तुमचे प्रॉपर आतापर्यंत IT रिटर्न जर पूर्णपणे फाईल असतील तर तुम्ही CA कडनं सुद्धा टॅक्स क्लिअरन्सचं सर्टिफिकेट घेऊ शकता. तुमच्या CA ला तुम्ही सांगायचं की आम्हाला टॅक्स क्लिअरन्स सर्टिफिकेट पाहिजे. तो तुमचं पूर्णपणे इन्कम टॅक्सला लॉग इन करेल आणि पूर्णपणे तुमचा टॅक्स जर क्लिअर असेल तर लगेच तुम्हाला सर्टिफिकेट तिथून इश्यू होईल. त्यानंतर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट विथ व्हेरियस डिपार्टमेंट इफ एनी. म्हणजे तुमचं एखाद्या डिपार्टमेंटला जर रजिस्ट्रेशन असेल तर ते रजिस्ट्रेशन तुम्ही देऊ शकता. ते असेल चालेल, नसले तरी चालेल. त्यानंतर टेक्निकल स्टाफ डिटेल्स विथ क्वालिफिकेशन सर्टिफिकेट. म्हणजे आपल्याला टेक्निकल आपल्यामध्ये आपल्या संस्थेमध्ये किंवा आपल्या फर्ममध्ये जे काही टेक्निकल मॅनपॉवर असेल तर टेक्निकल मॅनपॉवर कोण कोण आहे, मॅनपॉवरमध्ये कोण तुमचे जे काही लेबर्स असतील, स्किल लेबर, अनस्किल लेबर, त्याची पूर्णपणे तुम्हाला इथं डिटेल द्यायची. नंतर लिस्ट ऑफ मशिनरी. म्हणजे उद्या जर त्यांच्याकडनं तुम्हाला एखादं काम मिळालं तर तुम्ही ते काम घेण्यासाठी कॅपेबल आहे किंवा नाही, तुम्ही पात्र होतात किंवा नाही, त्यामुळे तुमच्याकडे प्रॉपर मॅन पॉवर तुम्ही दिली पाहिजे. त्यानंतर तुमची मशिनरीज किती आहे, तुमच्याकडं जे काही मिक्सर्स वगैरे किती आहे, त्यानंतर तुमच्याकडं जे काही आपल्याला कामासाठी ज्या काही गोष्टी लागतात, जे काही मशिनरी लागतात त्या प्रॉपर आहे किंवा नाही, या प्रत्येक गोष्टी तुम्हाला जो फॉर्मॅट आहे तुम्हाला मी नंतर दाखवतोय त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पूर्ण गोष्टी या द्यायच्या असतात. तुमच्याकडे जर अगोदर कोणी हायर पण केलेले असतील तर त्याची सुद्धा तुम्हाला तिथे डिटेल सबमिट करायची असते. त्यानंतर डिटेल्स ऑफ वर्क एक्झिक्युटेड अँड सर्टिफिकेट. जर तुम्ही एखादं काम केलं असेल तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला इथं द्यायचं आहे. त्याला म्हणतो आपण वर्क डन सर्टिफिकेट. फक्त वर्क डन सर्टिफिकेट देताना एक काळजी घ्यायची आहे. वर्क डन देण्या अगोदर तुम्हाला वर्क ऑर्डर जोडायची, त्यानंतर वर्क डन सर्टिफिकेट जोडायचे, जेणेकरून ते दोन्ही ठिकाणी ट्रॅक व्हायला पाहिजे. त्यानंतर लिस्ट ऑफ मुव्हेबल इममुव्हेबल प्रॉपर्टी. तुमच्या प्रॉपर्टीची डिटेल्स द्यायची आहे. ती तुम्हाला बॅलन्स शीट तुमची जी ज्यावेळेस तुम्ही सादर करणार त्यावेळेस तुम्हाला तुमची प्रॉपर्टी जी काही डिटेल्स असतील ती डिटेल्स सुद्धा तुम्ही तिथे द्यायची आहे. त्यानंतर ॲड्रेस ऑफ ऑल पार्टनर. ज्यांची प्रायव्हेट लिमिटेड असेल किंवा पार्टनरशिप असेल त्यांच्यासाठी त्यांनी ॲड्रेस ऑफ ऑल पार्टनरचे ॲड्रेस तिथं सबमिट करायचे. त्यानंतर बॅलन्स शीट्स फॉर द लास्ट 3 years अँड कॉपी ऑफ सर्टिफिकेट फ्रॉम CA रिगार्डिंग ऑथराइज अँड पेड अप कॅपिटल ऑफ द फर्म. म्हणजे CA कडनं ज्यावेळेस तुम्ही तुमचे IT रिटर्न बनवणार त्यासोबत तुमची 3 वर्षांची बॅलन्स शीट, प्रॉफिट लॉस स्टेटमेंट त्याला पूर्णपणे CA ने सर्टिफाईड करायला पाहिजे, केलेलं पाहिजे.
त्यासोबत तुमचं टर्नओव्हर सर्टिफिकेट सुद्धा आवश्यक तुम्हाला तिथं जोडायचं आहे. त्यानंतर अंडरटेकिंग इन केस ऑफ ॲप्लिकेशन फॉर क्लास 1 अँड क्लास 2 फॉर एम्प्लॉयमेंट ऑफ द 3 अनएम्प्लॉईड इंजिनियर हू हॅव पास फ्रॉम द स्टेट ऑफ महाराष्ट्र. तुमच्याकडे जे काही अनएम्प्लॉईड इंजिनियर्स असतील त्यांच्या क्लासप्रमाणे तुम्हाला एक फॉर्म देतोय मी. त्या फॉर्ममध्ये तुम्हाला पूर्णपणे डिटेल त्यांची पूर्णपणे भरायची आहे. त्यानंतर कॉन्ट्रॅक्टर सिकिंग रजिस्ट्रेशन क्लास 2 अँड अबो आर रिक्वायर्ड टू सबमिट ॲडिशनल इन्फॉर्मेशन. हे ऑलरेडी ज्यांचा क्लास ऑलरेडी अपग्रेड झालेला आहे त्यांच्यासाठी आहे. त्यांचा क्वालिटी अशुरन्स सिस्टीम ॲज पर इन्क्लोजमध्ये त्यांचा ते फॉर्मॅट असतो, तो फॉर्मॅट तुम्हाला तिथं सबमिट करायचा आहे. या पद्धतीचे पूर्णपणे फॉर्मॅट इथं खाली दिलेले आहे, ज्यामध्ये तुम्हाला फॉर्म दिलेला आहे, तुम्हाला पूर्णपणे कशी माहिती द्यायची आहे, सिडकोचे फॉर्म वगैरे कसा भरायचा आहे, तो पूर्णपणे फॉर्म मी तुम्हाला इथं दिलेला आहे. ज्यांना फॉर्म पाहिजे असेल त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये मला नंबर पाठवायचा आहे, त्यांना मी लगेच तो फॉर्म लगेच त्यांना पाठवून देईन. तर या पद्धतीचा फॉर्म आहे. यामध्ये तुम्हाला लास्ट 3 इयरचा वर्क इन प्रोग्रेस असेल, तुमचं एखादं काम जर चालू असेल ते काम पूर्णपणे या फॉर्ममध्ये द्यायचं आहे. त्यानंतरचा फॉर्म तुम्हाला दाखवतोय ज्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे ॲनेक्शर आहे, ज्यामुळे तुम्हाला एक्सपिरियन्स द्यायचा आहे, तुम्हाला कुठला एक्सपिरियन्स आहे, तुम्ही कुठलं कुठलं काम केलेलं आहे, तुमचं क्वालिफिकेशन्स किती आहे, सर्व गोष्टी तुम्हाला इथं मेन्शन करायच्या. या फॉर्ममध्ये तुम्हाला पूर्णपणे तुमची बेसिक डिटेल द्यायची आहे, तुमच्या टेंडरची पूर्णपणे डिटेल्स इथं द्यायची आहे. नंतरच्या फॉर्ममध्ये तुम्हाला पूर्णपणे सॉलन्सी द्यायची आहे. त्यानंतर तुमची पॉलिसी जी आहे क्वालिटीची ती तुम्ही काम चांगल्या पद्धतीने पूर्ण करणार हे पूर्णपणे तुम्हाला मेन्शन करायचं आहे. त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशनचे आहे सिव्हिलचं, त्याची पूर्णपणे ॲव्हरेज टर्नओव्हर, तुम्हाला कुठल्या कॅटेगरीला काय काय टर्नओव्हर लागतो ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. त्यानंतर मशिनरीची तुम्हाला अशा पद्धतीनं माहिती द्यायची आहे, तुमच्याकडे कोणती मशिनरी आहे, काय आहे, ट्रॉली आहे वगैरे जे काही असेल ते तुम्हाला पूर्णपणे डिटेलमध्ये द्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तुमची जे काय तो परफॉर्मन्स इथं पूर्णपणे द्यायचा आहे, की तुमची टर्नओव्हरची तुम्ही कुठल्या टर्नओव्हरमध्ये बसता त्याचं पूर्णपणे कॅल्क्युलेशन करून तुम्हाला इथं पूर्णपणे द्यायचं आहे. ज्यांनाही PDF पाहिजे असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नंबर द्या, मी लगेच त्यांना PDF ही पाठवून देईल. धन्यवाद.